आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। महासभेचा बुद्धांचे मंदिर बुद्धांच्या ताब्यात, बुद्धांचे मंदिर बुद्धांच्या ताब्यात, भारतीय बौद्ध महासभेचा। बागलाण तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 20 मार्च 2026 रोजी महाबोधी महाविहार मुक्त करा यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। प्रदेशाध्यक्ष डॉक्टर चंद्रबोधी पाटील यांच्या आदेशानुसार आंदोलन झाले। याबाबत सविस्तर माहिती बागलाण तालुक्यातील संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासनाला देण्यात आली होती। भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर चंद्रबोधीजी पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। महाबोधी महाविहार बिहार येथे जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन गेल्या 1 वर्षापासून म्हणजे आज 397 दिवस आहे। 397 दिवसापासून हे आंदोलन आपल्याला त्या ठिकाणी आपण उभं केलेलं आहे। संपूर्ण भारतभर हा संदेश गेला आहे की बौद्धांचं मंदिर बौद्धांच्या ताब्यात मिळावं। BT ॲक्ट 1949 सरकारने रद्द करून हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं असं मी आवाहन करतो आणि विनवणी सुद्धा करतो। माननीय राष्ट्रपती महोदय, माननीय प्रधानमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांना सुद्धा हे निवेदन आम्ही पाठवलेले आहेत आणि या तहसीलवरून बागलाण तालुक्याच्या हे निवेदन सुद्धा त्यांच्यापर्यंत पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत। ते या अर्थाने की या जगामध्ये ज्या तथागत बुद्धांनी शांतीचा संदेश दिला, ज्या तथागतांनी मानवतेचा संदेश दिला, ज्या तथागतांना खऱ्या अर्थाने इथल्या सृष्टीमधल्या दुःखाचं मूळ शोधलं, त्या तथागतांना ज्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त झालं ते बुद्धत्वाचं ठिकाण म्हणजे बिहारमधील बौद्धगये इथलं महाबोधी विहाराचं ठिकाण। विनाशाशी जर का आमचे नाते जुळाले असते तर आम्ही आमच्या घरात सापही पाळले असते। चुकून आम्हाला थोडीशी बुद्धाची ओळख झाली, नाहीतर तुम्हाला घरात येऊन जिवंत जाळले असते। बाबासाहेब आंबेडकरांनी तथागतांचा मार्ग दिला आणि 1956ला बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं म्हणून आम्ही शांत आहोत। नाहीतर आमचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे। 1818 जर या ठिकाणी आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत, पण जर आम्हाला 1818 करायची असेल तर आम्ही देखील आता या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही। जोपर्यंत आमचं विहार आमच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत आम्ही देशभर हे आंदोलन पेटवणार आहोत। बिहार राज्यातील बुद्धविहार हे गाव, हे स्थळ पर्यटन स्थळ, आपलं आध्यात्मिक स्थळ तत्कालीन त्यावेळेस सरकारने 1949 या काळामध्ये त्यांनी काही कायदा त्यावेळेस लागू केला आणि त्या ठिकाणी जे आपलं बौद्ध लोकांचं जे काही त्या ठिकाणी असलं स्थान होतं त्या कमिटीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बाजूला करून त्या ठिकाणी त्यांनी संयुक्तपणे ती कमिटी तयार केली आणि आपलं वर्चस्व त्या ठिकाणी कमी केलं। शासनाला एवढी विनंती असेल की जो ॲक्ट आहे BTMC 1949 तो रद्द झाला महाबोधी पाहिजे। महाविहार मुक्त करा या आंदोलनासंदर्भात माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते।